आज मी एक चॅलेंज घेतलेला आहे. मी चाललोय डीमार्टला. आधी कॉफी पिते आणि डीमार्टमध्ये जी वस्तू घेण्यासाठी चाललोय फक्त ते आणि तेच घेऊन यायचं असं चॅलेंज आहे. बघूया मी पूर्ण करते की मोडते. डीमार्टचा व्हिडिओ घेते. बरी आहे. 150 रुपयात ही मोठी असते. नाही नाही तसं नाही, मोठी म्हणजे खूप मोठी आहे ना 2 माणसांसाठी. छोटी पाहिजे आपल्याला भाजी करायला, आमटी करायला. एक कढई घेऊया आणि एक टोप घेऊया. हां सो सॉरी. असलं की नको. एक आहे टोप, म्हणजे हे तर आम्ही घेतोच आहे, ते पाहिजे आम्हाला. पण मोठा टोप इथे ॲक्च्युली तसे सेमच आहे. ते सेमच आहे ना, आकार फक्त थोडासा वेगळा आहे. कढया आहेत मोठ्या, सेमच आहे. हो सेमच आहे. तर इथे मोठे टोप नाही आहे जे मला हवा होता. इथे सगळे छोटे टोप आणि कढया वगैरे खूप सुंदर आहेत. मग हे वरती असे बघण्यासारखं काहीतरी आहे. अशी बोलते, पायात दुडत नाही रे माझा. बसली भाजी कुठली ही वालीचा पाला. मी ॲक्च्युली भांडी घ्यायला गेले 2 आणि मी 1000 रुपये म्हणजे 1000 रुपयाच्या बाहेर शॉपिंग नाही करायची. कारण डीमार्टला गेलात तुम्ही आणि तुम्ही जर एखादी 200 रुपयाची वस्तू तुम्ही सपोज आणायला गेली, तुम्ही जर सपोज फेस वॉश आणायला गेला आहे किंवा बॉडी वॉश तुम्ही आणायला गेला, मला बॉडी वॉश पाहिजे बाबा तिथे स्वस्त मिळतं असं, आणि ते बॉडी वॉश घेतल्यानंतर त्याच्याबरोबर अजून 10 गोष्टी घेऊन त्याची किंमत आपण 1000 1500 म्हणजे आपण 200 रुपयाची वस्तू स्वस्त म्हणून घ्यायला जातो आणि 1500 रुपये बिल करून आपण घरी येतो. आणि हे मी जेव्हा जाते तेव्हा मी असंच करून येते. सो आज मी ठरवलेलं की नाही बाबा, 1000 रुपयाच्या वरती शॉपिंग करायची नाही आणि जी वस्तू घेण्यासाठी मी गेले तीच वस्तू घेऊन यायची, बाकी काहीही आणायचं नाही. सो मी बाकी फिरले पण नाही. जवळजवळ एक 10 मिनिटातच मी खाली आले बिल करून. आज थोडी गर्दी कमी पण होती. तर ही 2 भांडी मी घेतली आहे. तर हे आहे कढई आपलं, सॉरी हा आहे टोप, ट्रायप्लायचा स्टीलचा टोप आहे. ह्याची किंमत आहे 600 रुपये, पण तिथे डिस्काउंटमध्ये 325 रुपयाला हा मिळाला आहे. ट्रायप्लायचा टोप भरपूर जड आहे. एक आमटीसाठी असं ते माझ्याकडे एक आहे, एक अजून घेतला. आणि ही आहे अजून एक कढई, ज्याला हँडल नाही. मला अशा बिना हँडलच्या कढया खूप आवडतात. आणि ही आहे, सेलिंग प्राईस आहे 465. ह्याच्या आतली एक माझ्याकडे आहे. सो हे मी 2 गोष्टी म्हणजे जे पैसे मी भांडी दिली ना दुकानदाराला त्याच्यातून आणि त्याच पैशातून जे काय आणायचं होतं ते भांडलं. कारण मी ऑलरेडी भांडी घेतली आहे. पण तरी पण मी एक वस्तू आणलीच जी तुम्हाला व्हिडिओमध्ये आता दिसेल. मी खरंच माझी वाट बदलून तिकडे गेले. पण मी अरे हे एकदम अधिक गरजेचं आहे यार. हे मी आणलं, अजून काही आणलं नाही बाबा, एवढंच आणलं. बिल तुम्ही बघू शकता. बजेटपेक्षा 200 रुपये माझं बिल कमी पण झालं. हां म्हणजे 1000 मध्ये 200 रुपये कमी झाले. जे मी 1500-2000 खरेदी करून यायचे पुढून ते मी बजेट कमी केले. म्हणजे मला जमलेलं आहे. असं भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला ब्लॉग्स आवडतात की नाही हे मला कसं कळणार? तुम्ही कमेंट करत नाही, तुम्ही लाईक करत नाही, तुम्ही सबस्क्राईब पण करत नाही. सो प्लीज यार सबस्क्राईब करा. मी असे छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. मी ॲक्च्युली सिंगर पण आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी गाते, त्याच्यात मी बिझी असते. त्याच्यातून परत मी वेळ काढून हे सगळे ब्लॉग्स बनवते कारण मला आवडतं भरपूर. आणि गप्पा मारायला मला खूप आवडतात. अशा खरेदी केलेल्या गोष्टी शेअर करायला पण मला भरपूर आवडतात. माझं म्हणजे बँड्रा हिल रोडला जायचा प्लॅन आहे शॉपिंगसाठी आणि तिथला पण ब्लॉग मी करेन आणि टाकेनच. पण बघू आता कधी शक्य होतं. ऊन पण सध्या भरपूर आहे त्यामुळे पॉसिबल होईलच असं नाही. पण ह्या ब्लॉगला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनल. बाय.